धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरता जाण्यावरून गोंधळ उडालेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी आहे। भाजप आणि पोलिसांच्या विरोधात घोषणा देण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसकडून निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभार आणि निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती? की धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची झालेली आहे। कारण काँग्रेसनं बहुतांश राज्यभरामध्ये आंदोलन केलेलं आहे, ते म्हणजे ईव्हीएमच्या विरोधामध्ये। ईव्हीएम हटवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं, कारण त्यांना ईव्हीएमवर भरोसा नाहीये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी जाण्यासाठी हा सर्व गोंधळ निर्माण झालेला होता। काँग्रेस कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घोषणाबाजी जी होती ती या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यांनी मग ते सरकारच्या विरोधात असेल का पोलिसांच्या विरोधात असेल ही घोषणाबाजी केलेली आहे आणि काँग्रेसकडून निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभार आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं। मात्र ह्या आंदोलनाने वेगळंच स्वरूप घेतलं आणि या ठिकाणी हा संघर्ष जो होता तो पोलिसांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। लागवीजी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।